माझ्या सासूबाई माझ्या व्लॉगमध्ये पहिल्यांदा आल्या आहेत आणि त्याच्यामध्ये पण एक ट्विस्ट आहे. कोणता ते तुम्हाला सांगते, पण त्याचं ते रुटीन शेअर करते. आता आमच्याकडे पाहुणे आले होते. जसं मी तुम्हाला कालच्या व्लॉगमध्ये सांगितलंच होतं, की ना आमच्याकडे पाहुणे ते येणार होते रिटर्नला आमच्याबरोबरच पुण्याला. त्यांना म्हटलं चला देहू आळंदीचं तरी ॲटलीस्ट दर्शन करून येऊन द्यावं. आता माझ्या सासूबाई माझ्यासोबतच चालतात आहे. सो तुम्हाला समजलंच असेल, त्या येलो साडीवाल्या त्या आहेत माझ्या सासूबाई. आता तुम्हाला कुठे व्हिडिओमध्ये दिसतात आहेत ना, ते नक्की कॉमेंट करून सांगा. बिकॉज त्यांचं असं होतं म्हणणं, की मी व्हिडिओमध्ये येते पण मला समोर नको घेऊ कॅमेराच्या. बिकॉज त्यांना खूप जास्त अनकॉन्शियस होतं. त्यामुळे मी पण ठरवलं, की नाही, जर कोणाला कम्फर्टेबल नसेल माझ्या व्हिडिओमध्ये तर मी काही दाखवणार नाही आहे. त्यानंतर मस्त आहे ना, आम्ही ना गाथा मंदिरामध्ये गेलो होतो. जर तुम्ही कधी देहूच्या गाथा मंदिरात गेला नसेल ना, तर नक्की जाऊन या. इतकं सुंदर आणि इतकं प्रशस्त आणि इतकं मस्त असं मंदिर आहे ना, खूप छान वाटलं. त्यानंतर आहे ना, येता येता आहे ना, आमच्या सासूसुनांची अशी काहीशी मस्ती चालू होती आणि खूप गोड वाटलं आमच्या दोघींचा बॉन्ड बघून. तुम्हाला कसं वाटलं नक्की कॉमेंट करून सांगा. त्यानंतर ते सगळे आळंदीला पाय वगैरे धुण्यासाठी गेले होते. माझा आहे ना हा शो ऑफ आहे ना, कधी थांबणार आहे काय माहिती. कारण की माझा नवरा आहे ना, एका मिनिटानंतर आहे ना चिडचिड करायला लागतो. काय तुझे ते केस आणि काय तुझा तो शो ऑफ. पण खरंच यार, लांब केस आहेत आणि शो ऑफ नाही केलं तर मग काय गरजेचं. त्यानंतर आहे ना, त्यांना मस्त असं आहे ना झुडिओला वगैरे पण घेऊन गेलो आणि आमचं पिल्लू इतकं गाढ झोपलं होतं. आम्ही एवढं ट्रॅव्हल करत होतो तरीसुद्धा. आणि माझ्या सासूबाई आहे ना, हे जे आहे ना त्याच्यावरनं घाबरत होते जायला, तरी पण मी कसं बसं त्यांना नेलं. असा काहीसा आमचा गोड दिवस होता. चला मग बाय, भेटूया आपण पुढच्या व्लॉगमध्ये.